त्याच्यात काही नाही. तो आज मात्र मला जाणीवपूर्वक बोलवायचं नाही असं ठरवलं आणि ते घडवून आणलं. हे आता काही नवीन नाही आहे की मला कार्यक्रमांना बोलवायचं नाही. नेत्यांच्या कुटुंबामध्ये जेव्हा लग्न होतात तेव्हा ते आम्हाला बोलवत नाही. आमच्या मातोश्री आमच्या कुटुंबामध्ये जर मृत्यू झाला तर साधा फोनही येण्याचा तर सोडा करत नाही. ते ज्या कार्यक्रमांचे आयोजक यजमान असतात, आयोजक दुसरे असतात, यजमान म्हणून ते जे असतात, त्यावेळेस ते आम्हाला त्याही कार्यक्रमाचं रामकथेचंही मला काही निमंत्रण दिलेलं नव्हतं. आता असं झालंय की त्यांच्याशी संबंधित त्यांचे जे मित्रपरिवार असतील किंवा नातेवाईक असतील त्यांनाही आजकाल आम्हाला निमंत्रण देण्यापासून थांबवलं जाते. इथपर्यंतही ठीक आहे. परंतु आज मात्र पक्षाचा निवडणूक प्रमुख, लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता, मला मात्र या पदग्रहण कार्यक्रमाला बोलवलं नाही. मात्र मनाला खूप दुःख देणारं, वेदना देणारी गोष्ट आहे. एवढंच आहे, बाकी काही नाही आहे. आनंद आहे की आपली भारतीय जनता पार्टीची ज्या कुटुंबांनी इतके वर्ष भारतीय जनता पार्टीची सेवा केली त्या आज वहिनी आमच्या महापौर आहे आणि त्यातल्या त्या इतक्या अडचणीच्या काळामध्ये महापौर त्या झाल्या. अशक्य अशी वाटणारी गोष्ट ती शक्य झाली. देवेंद्रजींना 29 पैकी 24 जिंकल्यानंतरही त्यांना असं वाटायचं की ही 25वी या ठिकाणी चंद्रपूरची महानगरपालिका आली पाहिजे. ते नेहमी म्हणायचे की कसंही करा पण ही महानगरपालिका आपली या ठिकाणी महापौर आपला बसला पाहिजे, ही भूमिका त्यांची होती. जे आवश्यक गोष्टी, आवश्यक प्रयत्न, त्या सर्व गोष्टींची चर्चा करणं इथे योग्य नाहीये, त्या सर्व त्यांनी केल्या. जो म्हणून व्यवस्था आहे, संपूर्ण व्यवस्था ही पक्षाने देवेंद्रजींनी केली आणि त्यांचा मात्र फोटो नाही. त्यांच्याच एका पक्षाच्या सहकार्याचा, विधिमंडळ सदस्याचा, त्याच्यामध्ये त्याला निमंत्रण नाही. ही कोणती मानसिकता आहे? काय दर्शवते? माणूस काही मोठा पैशाने पदानी होत नाही, तो त्याच्या मनाने तो अशा प्रसंगी कसा वागतो याच्यावर होते. असे अनेक प्रसंग आले होते की त्यांना सोडून आम्ही ते मिटिंग घेऊ शकत होतो. काल मी सांगितलंय तुम्हाला, एनडी हॉटेलमध्ये जे आम्ही मिटिंग घेतली, त्यांनी सांगितलं येऊ शकत नाही. ऐन वेळेवर आम्ही ती सत्काराचा कार्यक्रम रद्द केला, दुसऱ्या दिवशी घेतला. आणि आज पत्रकार परिषदेला केवळ 8 लोकांना बोलवलं, जे 16-17, 7-8 लोकांना बोलवलं. 16-17 एक दिवस तर देवेंद्रजींनी मुंबईला, आमचे सगळे 16-17 नगरसेवक मुंबईला होते. देवेंद्रजींनी वर्षा निवासस्थानी भेटीची वेळही दिली होती, पण मी ते टाळलं याकरता की उद्या दिसतील की बा 16-17 नगरसेवक या ठिकाणी आहे, बाकीचे वेगळ्या गटात आहे. ही भावना लोकांपर्यंत मेसेज जाऊ नये म्हणून आम्ही ती काळजी घेतली. आज मात्र तुम्ही कालपासून गटतट करत आज त्याचं एकदम खुलेआम प्रदर्शन केलं. आणि गंभीर गोष्ट एवढी आहे की जेव्हा आमचे काही लोक जाय म्हणाल तर त्यांनी काही त्यातल्या प्रमुख लोकांनी जा अशा पद्धतीचे हातवारही केले, जाऊ दिलं सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं आहे.